पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधलेली म्हाडाची विरार, ठाणे आणि कल्याणमधली काही घरं विक्रीविना पडून ही घरं गिरणी कामगारांना देता येतील का, याबाबत म्हाडाच्या बैठकीत चर्चा. गोरेगाव पश्चिममधील सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्वसन प्रकल्पातील 663 घरांसाठी उद्या लॉटरी. 7 एप्रिलपासून घराचं ताबापत्र देण्यास सुरुवात. सिडकोची जवळपास 12,000 घरं विक्रीविना पडून पती किंवा पत्नीच्या नावे. मुंबईत एक घर असल्यास दुसरं घर घेता येत नाही, या नियमात बदल करण्याच्या सिडकोकडून हालचाली. नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मनसेचा इंजेक्शन मोर्चा. पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांची पायमल्ली करून सिडकोनं घरांच्या किमती वाढवल्याचा आरोप. MMRD कडून मुंबईच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी ऐतिहासिक आर्थिक भरपाई धोरण. आता प्रकल्पग्रस्तांना थेट आर्थिक भरपाई देण्यात येणार. 159व्या प्राधिकरणाच्या बैठकीत धोरण मंजूर. वांद्र्यातील एसआरए कार्यालयाबाहेर मनसेचा संदीप देशपांडेंच्या नेतृत्वात मोर्चा. वरळीतील सिद्धार्थनगर, प्रेमनगरमधील एसआरए प्रकल्प रखडलेले रहिवासी देखील मोर्चामध्ये सहभागी. लालबागच्या आयकर भवनाबाहेर मनसेचं आंदोलन. बँका तसंच सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये मराठी भाषा आग्रहानं वापर करण्याबाबत आस्थापनांना इशारा. ठाण्याच्या मानपाड्यातील पोस्ट ऑफिस कार्यालयात मनसेचं आंदोलन. स्वतःच्या राज्यात पाहुणे बनू नका, महाराष्ट्रात मराठीचा वापर करा, अशा आशयाचे टी शर्ट घालून अधिकाऱ्यांना आहेर देऊन आंदोलन. सोलापुरातील बँकांमध्ये मनसेचं आंदोलन. बँकेतील व्यवस्थापकांना भेटून मनसे कार्यकर्त्यांची निवेदनं. महाराष्ट्रात दिनापासून अर्थात 1 मे पासून मुद्रांक शुल्काची नोंदणी ऑनलाईन. पुण्यात बसूनही नागपुरात घर घेता येणार, महसूल मंत्री बावनकुळेंची माहिती. राज्यातील सर्व टोल नाक्यांवर 1 एप्रिलपासून फास्टॅग अनिवार्य. त्यानंतर फास्टॅग नसलेल्या 11,800 वाहनांना पहिल्याच दिवशी दंड. 9 लाखांची वसुली. शालेय शिक्षण विभागाकडून एक राज्य एक गणवेश निर्णय मागे घेतल्यानंतर पूर्वीप्रमाणे शालेय गणवेश योजना पद्धत राबवणार. सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या फुलांवर कोणतीही बंदी नाही. एकेरी वापराच्या वस्तूंच्या यादीतही त्याचा समावेश नाही. केंद्र सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात भूमिका स्पष्ट. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी पक्षी किंवा प्राण्यांना खायला घातल्यास किंवा त्याचा कुणाला त्रास होत असल्यास दंडात्मक कारवाई होणार. घनकचरा विभागाकडून नवी नियमावली जारी. एसटी महामंडळात आणखी एक IAS अधिकारी नियुक्त होणार. एसटी महामंडळाकडून सहव्यवस्थापकीय संचालक पदावर IAS अधिकारी नेमण्याबाबत सरकारला प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची सूत्रांची माहिती. मुंबईतील CRZ घोटाळ्याची राज्य सरकारकडून दखल. ABP माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. मुंबईतील अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात. महापालिकेकडून काम पूर्ण करण्यासाठी 15 मे पर्यंत मुदत. पुण्यातील मेट्रोच्या प्रवाशांची संख्या मागील 3 महिन्यात घटली. पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण होऊनही अपेक्षित प्रवाशी संख्या नाहीच. सिंधुदुर्ग विमानतळावरून अखेर 2 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा विमान प्रवासी वाहतूक सुरू. फ्लाय 91 या कंपनीकडून सिंधुदुर्ग पुणे विमान सेवेला प्रारंभ. पुरंदर विमानतळाला जमिनी द्यायला पुरंदर तालुक्यातील गावकऱ्यांचा विरोध. पारगाव, मेमाणे, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी गावातील नागरिक उद्यापासून करणार उपोषण. मुंबईतील गोरेगाव पूर्वेला वाहतूक पोलिसांच्या गाडीवर दिल्या जाणाऱ्या सूचना हिंदीतून. जागरूक महिलेचा पोलिसांना जाब. योग्य उत्तर न मिळाल्यानं आक्रमक महिला हिनं मराठीला अभिजात भाषा दर्जा मिळूनही पोलिसांच्या सूचना हिंदीत देत असल्याचं आणून दिलं लक्षात. गडचिरोलीकरांचं रेल्वे स्वप्न पूर्ण होणार. वडसा गडचिरोली रेल्वे मार्गासाठी 1,886 कोटींचा वाढीव निधी मंजूर. रेल्वेच्या साठी पहिल्या टप्प्यातील 332 कोटी रुपयांच्या कामाची प्रत्यक्षात सुरुवात. सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के. सांगोल्यात भूकंपाचा केंद्रबिंदू. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं एक्स पोस्ट करत दिली माहिती.
अकोल्यात महापालिकेकडून आठवड्यातून 2च दिवस पाणी पुरवठा, तो देखील गढूळ आणि दूषित. हे पाणी प्यायचं कसं, नागरिकांची विचारणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.